नमस्कार, मी मनीषाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज करायचे आहेत छोले भटुरे। तर त्यासाठी मी रात्रीच छोले पाण्यात घातले आहेत, म्हणजे ज्यावेळेला आपण छोले बनवतो ते चांगले 10 ते 12 तास आपण पाण्यात भिजवून ठेवायचे आहेत, म्हणजे ते छान शिजतात आणि पचायलाही आपल्याला ते जड जात नाही। त्यामुळे कडधान्य नेहमी 10 ते 12 तास आपण भिजवून मगच बनवावे। तर आता हे छान छोले भिजून गेलेले आहेत, त्यात मी एक बटाटा टाकणार आहे। तर आता आपण यांना छान शिजवून घेऊया। कुकरमध्ये गरम पाणी ठेवलं, छोले टाकून द्यायचे। एक बटाटा टाकायचा आहे आणि थोडीशी अशी हळद घालूया, थोडंसं मीठ घालूया, एक चमचा तेल घालायचं आहे। मिक्स करून आपण याचे छान 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया। छोले कुकरला शिजत आहे तोपर्यंत आपण भटुरे करण्यासाठी एक गोळा मळून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी घेतलेले आहे 1 वाटी मैदा घेते। संपूर्ण मैद्याचे भटुरे न करता मी आज कणिक पण वापरणार आहे। एक मोठी वाटी गहू पीठ घ्यायचं आहे आणि अगदी अर्धी वाटी, छोटी अर्धी वाटी असा रवा घालायचा आहे आणि छान गाळून घ्यायचं आहे। यात टाकायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे मीठ। आणि भटुरे करायचे आहेत तर आपण हे दह्यात भिजवायचं आहे, नाहीतर ताकात। माझ्याकडे ताक आहे त्यामुळे मी ताकात भिजवणार आहे। एक 4 ते 5 पळी मी ताक घालणार आहे। दहीत घेतलं तर आपण एक वाटी दह्यात छान मस्त भिजवून घ्यायचं आहे। घट्ट गोळा मळून घेऊया। थोडंसं पाणी पण लावूया। आपलं ताक किती आंबट आहे त्यानुसार आपण घ्यायचं आहे। मी अगदी थोडंसं पाणी लावणार आहे। या गोळ्याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। छान मळला गेलेला आहे। यात आपण थोडंसं रवा घातलेला आहे, त्यामुळे आता आपल्याला याला छान मळून एक थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं आहे। आपले छोले पण झालेले आहेत, छोले आता करून घेऊया फोडणी। तर ग्रेव्हीसाठी आपण एक मसाला वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी घ्यायचा आहे 1 टमाटा, 1 कांदा, थोडंसं लसूण, थोडंसं अद्रक आणि 2 हिरव्या मिरच्या। यात आपल्याला याचं छान बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे। चिकन वाटण तयार करून झालेलं आहे। आता फोडणीसाठी कढईत टाकूयात आपण तेल तापलं की टाकूयात आपण मोहरी, जिरं, 2 तेजपान टाकायचे आहेत आणि हिंग टाकायचा आहे। एक दालचिनीचा छोटा तुकडा, 1 वेलदोडा, 2 लवंग आणि 2-3 असे मिरे घालायचे आहेत। तर यात टाकायचं आहे आपण काही जे वाटण करून घेतलं आहे ते प्युरी आपण आता यात टाकून देऊया। मसाला छान परतून घ्यायचा आहे। आता आपल्याला हे परतलं जात आहे तोपर्यंत आपण आपले छोले कसे शिजलेले आहेत ते आपण पाहून घेऊया। छान शिजून गेले छोले पण मस्त। तर आता यात आपल्याला हा 1 बटाटा मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आहे आणि अगदी 1 चमचा किंवा थोडेसे अजून असे छोले यात आपण टाकणार आहोत। अर्धा कप दही, आता माझ्याकडे ताक आहे म्हणून मी ताक घालते। आपण हे पण असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। हे पण आता वाटून घेऊया। या पद्धतीने याची पण आपण पेस्ट करून घेतलेली आहे। कांदा टमाट्याची प्युरी पण छान परतली गेलेली आहे, तेलही सुटत आले आहे। आता आपण यात टाकणार आहोत आपले घरगुती मसाले, म्हणजेच 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा हा खानदेशी मसाला आणि 1 चमचा हा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा हळद। छान परतून घ्यायचं आहे। तर हे वाटण छान परतत आलं की यात घालायचं आहे
छोले, बटाटा आणि जे जे आपण मिश्रण करून घेतलं आहे ते आपण यात टाकून द्यायचे. मिक्स करायचं. यात आपण टाकूयात थोडीशी कसुरी मेथी. तशी मस्त लागते ही रेसिपी, खूपच छान. या छोल्यांना चक्का छोले सुद्धा म्हटलं जातं, कारण आपण यात दही घातलेलं आहे. चवीला तर अप्रतिम लागते. त्याला आपण छान परतून घेऊया अजून थोडंसं. तर यात आपण टाकूयात शिजवून घेतलेले छोले आणि बटाटा. पाणी पण घ्यायचं आहे. आता टाकायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे मीठ. आपण छोले शिजतानाही टाकलं होतं. आता हिला मस्त उकळी करून घ्यायची आहे. तिला मी दुसऱ्या स्टोववर उकळायला ठेवते आणि लगेचच भटुरेही करून घेते. गोळा छान तयार झालेला आहे. मस्त लाटून घेऊया छान छान पुऱ्या याच्या. लाट्या करून घेऊया. हे एकदम पुरीसारखं बारीक पण नाही लाटायचं आणि खूप जास्त जाड पण नाही. अशा लाट्या करून घेते. तेल पण तापत ठेवून दिलं आहे. लाटून घेऊया. भटुरे तर आपण लाटतोच आहोत, पण आपल्याला एकदा छोलेही पाहून घ्यायचे आहेत. मस्त शिजत आलेले आहेत, खूपच छान. आपण यावर टाकून देऊया कोथिंबीर. अजून 5 मिनिटं होऊ द्यायचे. लगेचच आपले भटुरे पण तळून होतील गरमागरम. भाजी पण आपली छान होऊन राहिली आहे. आपण तळून घेऊया. तेल तापून गेले. मस्त टम्म बघून आली. हे आपण दह्यात भिजवलेलं असतं आणि जरा जाड लाटलेलं असतं, म्हणून जरा थोडेसे मीडियम फ्लेमवर दोघं बाजूंनी छान तळून घ्यायचं आहे, जेणेकरून आतमध्ये कच्चं नको राहायला. मस्त तळले गेले, तुम्ही पाहू शकता. या पद्धतीनेच मी आता सर्व भटुरे तळून घेते. आपले छोले पण तयार झालेले आहेत. आपण गॅस बंद करून द्यायचा आहे. आजचे आपले छोले भटुरे गरमागरम तयार झाले आहेत. अतिशय सुंदर चविष्ट अशी रेसिपी आहे ही. खूपच छान लागतात. मस्त गरमागरम छोले आणि त्याच्यासोबत गरम गरम भटुरे, पापड, निंबू आणि कांदा, आणि त्याच्यासोबत एक मस्तपैकी चटकदार असं मसाला ताक. तर तुम्हाला आजची रेसिपी आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन रेसिपी पाहायला मिळतील. थँक्यू.